अहिल्यानगर जिल्ह्यातील अंतर्गत बदली प्रक्रियेतून सुटका व्हावी अथवा सोय व्हावी यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र, घटस्फोट, परितक्त्याबाबत बोगस कागदपत्र रंगवणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे आदेश शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिले। त्यानुसार बदलीसाठी संवर्ग 1 मधून अर्ज केलेल्या आणि घटस्फोटित परितक्त्या प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांची आता पुन्हा चौकशी होणार आहे। शिक्षकांच्या जिल्ह्यातील अंतर्गत बदलीसाठी असलेल्या संवर्ग 1 आणि घटस्फोटित परितक्त्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राच्या चौकशीबाबत ग्रामविकास विभागाच्या आदेशानंतर आता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी शिक्षण अधिकारी पाटील यांनी स्वतंत्र आदेश काढत जिल्ह्यातील सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलंय की त्यांच्या तालुक्यात ज्या शिक्षकांच्या अपंगत्व प्रमाणपत्राबाबत साशंकता आहे अशा सर्व शिक्षकांची जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत पुन्हा तपासणी करण्यात यावी। संबंधितांच्या अपंग प्रमाणपत्राची ऑनलाईन UDID प्रमाणपत्राची तपासणी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीमार्फत करण्यात यावी असे आदेश देण्यात आलेत। त्यानुसार आता गट शिक्षण अधिकारी प्रत्येक तालुक्यात विशेष संवर्ग 1 मधून बदलीसाठी अर्ज करणाऱ्या तसेच घटस्फोटित परितक्त्या शिक्षकांच्या न्यायालयानं मंजूर केलेल्या घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची प्रत, शिक्षिकेने ती पतीसोबत राहत नसल्याचं सादर केलेलं स्वयं घोषणापत्र, त्यांच्या रहिवासी दाखले, आधार कार्ड, शिधापत्रिका आदींची पडताळणी करण्यासोबत त्या राहत असलेल्या ठिकाणी समक्ष भेटी देऊन पाहणी करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।